शुभं करोति। हा तुझ्या आजीचा हार, या हाराबरोबर माहेरचे संस्कार घेऊन आली होती ती। त्या संस्कारांना जपत एक एक वीट जोडत प्रेमाने भिंती सारवत हे शुभं करोती उभं केलंय तिनं। आता तू हा हार घेऊन नव्या घरी जाशील आणि तिच्या संस्काराप्रमाणे जिथं जाशील तिथं नवं शुभं करोती उभं करशील। विश्वास आहे मला। घे। शरीर काम करत नाही पण मन वड घेते आपल्या माणसाकडे। आजीने ते असंच घेतलाय, नातवाला नात सुनला शेवटचे डोळे भरून बघायचे म्हणून। माई बोलवा ना त्यांना। मागे एकदा ती किमया आणि तिचा तो मित्र निशाद ते दोघे आले होते ना। किमयाचं आकाशी लग्न ठरलंय। हो, म्हणून काय झालं? किमया असं काय चुकीचं वागणार आहे? आणि त्या निशादचं मला माहित नाही, पण किमया या अशा गोष्टीला कधीच नाही म्हणणार नाही। तुम्ही एकदा विचारून तर बघा ना माई, ती दोघं तयार होतील। आजीची शेवटची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न तर केलाच पाहिजे। किमयाताई, तुमचा फोटो निशाद दादांबरोबरचा। हा तुला हिरीत सापडला? बाल्टी पडली होती ना, तर ती काढायला म्हणून उतरलो तर बाल्टी सोबत सापडला। त्यात मंगळसूत्र पण आहे। कधी काढला होता हा फोटो? अरे पूर्वी ना मी एका नाटकात सुनेचं काम केलं होतं, त्यातला फोटो आहे हा। बाप्पा, हा कुठला नवीन खेळ सुरू केलायस तू? मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्यापाशी दिलेल्या विसर्जन केलेल्या या आठवणी पुन्हा उफाळून विहिरी बाहेर कशा आल्या? काय सांगायचंय तुला यातून? मी लई आशा घेऊन आली तुझ्याकडं। आजी शेवटची घटका मोजतीये। डॉक्टरने बी आशा सोडलीये। तिनं लई धावा चालवलाय आर्यन प्रथमेशचा। नाही म्हणून अगं पोरी, या स्वतःहून नाही आली तुझ्याकडं। डॉक्टर जीवनने पाठवलंय मला। डॉक्टर जीवननी? हा, तोच म्हटला काजी आयुष्यभर ज्यांच्या आठवणीत जगली ते मरताना बाजूला असलेलं बरं। नाही, आजींसाठी मी तयार होई नाही, पण निशाद तो तयार होईल। निशी,